काल पहिला दिवस झाला, आज दुसरा दिवस आहे आणि मला खूप आवडत आहे. माझं इथे येण्याचं कारण असं आहे की बहुभाषिक शिक्षण हे शाळेत कसं त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, ते शिकवलं पाहिजे का? ते का गरजेचं आहे? आणि बहुभाषिक शिक्षण हे मुलांसाठी किती गरजेचं आहे. फक्त इंग्रजी माध्यमातून शिकवणं याने त्यांच्या बुद्धिमत्तेवर त्याचा प्रभाव कसा पडत आहे, इथे अशा गोष्टींवर बरीच चर्चा होत आहे. जसं की मिश्रा सरांनी सांगितलं की बहुभाषिक शिक्षण मुलांसाठी खूप गरजेचं आहे. फक्त इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मुलं ज्या भाषेतून बोलत आहेत ती तुम्ही ॲक्सेप्ट करून त्यांना पुढचे त्यांना शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे. आणि इथलं वातावरणसुद्धा एकंदरीत खूप सुंदर आहे. पूर्ण महाराष्ट्रातून, वेगवेगळ्या देशातून, इनफॅक्ट वेगवेगळ्या भागातून लोकं येत आहेत. त्यांचे विचार कळत आहेत, त्यातून नवीन शिकवण मिळत आहेत, छान अनुभव गेन करता येत आहे. तर तो खूप मोठा भाग मी महत्त्वाचा समजत आहे आणि अजून बऱ्याच लोकांशी छान चर्चा होती आहे. तर मला असं वाटतं अजून 3-4 दिवस वाढले असते तरी छान झालं असतं, कारण इथे मंडळी खूप आहे आणि अजून खूप जणांशी खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि गांधी आश्रमसुद्धा खूप सुंदर आहे. मला वाटतं एक दिवसही कमी पडेल सगळं समजून घ्यायला, सगळं शिकायला. काल रात्री आम्ही नई तालीमविषयी खूप गोष्टी जाणल्या आणि खूप सुंदर पद्धत आहे इथे शिक्षणाची, खूप वेगळी वाटली. आणि बाकीच्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचं शिक्षण झालं पाहिजे, याची मला गरज वाटते. धन्यवाद.